हिंदवी स्वराज्याची स्थापना करत तुमच्या
निश्चितपणे अशाच आपले एकत्र राहू आणि या एकत्र राहण्यातून सर्वसामान्य जनतेला शेवटच्या घटकापर्यंत कसं मिळेल याच्यासाठी आपण सर्वजण काम करू. पुन्हा एकदा मी चित्रशेखरला अक्षय बंदरकर यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा. मोठी स्वप्न बघत चांगली मित्र परिवर्तनच आहे आणि त्यांच्या जीवावर आपण मोठं काम सासवड शहरामध्ये करण्यासाठी मदत करा. आमच्यासाठी राजकीय मंडळी सकारात्मक काम आणि चांगले काम असेल त्याच्या पाठीपुढे अगदी ठामपणे उभा राहतो आणि तुमच्या हातून निश्चितपणे चांगलं काम करायची ईश्वरासाठी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या बरोबर शुभेच्छा देतो. तुमच्या कुटुंबियांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि तेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अभिषेक सिंधू सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांना उपस्थित आहोत. माझ्याबरोबर आणि वक्त्यांनी त्या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली आणि चिंटूशेठ भागवतकर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. मी या निमित्ताने एवढं सांगेन की मी चिंटूच्या ठिकाणी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. अत्यंत मृदू स्वभाव आहे, अत्यंत मृदू असा स्वभाव आहे. विनयशीलता आणि नम्रता आपल्या आईबाजून काही ना ठिकाणी आपली जीवनाची वाटचाल यशस्वीपणे ठिकाणी केलेली आहे. मी या ठिकाणी फारसं न बोलता या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या साक्षीने ठिकाणी सांगतो की नागरिकांनी सासवड नदीचे भाविक सेवक किंवा त्या ठिकाणी आगामी काळात एक राजकीय पुढारी म्हणून चिंटूच्या ठिकाणी पुढे गेले त्या ठिकाणी म्हणून व्यक्त करून त्या ठिकाणी सांगितलं. मी निश्चितपणे या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की सत्ता संपत्ती पैसा कायदा भगवत पडले त्या भोगीची सुद्धा असतात, त्या जीवनात माणसं त्या ठिकाणी मिळतच असतात. परंतु या निमित्तानं मी चिंटूला एक संदेश देतो, एक संदेश त्या ठिकाणी निश्चितपणे देतो की चिंटू जीवनात सर्व काही